कधी येणार परत? एप्रिलला. तू चल की माझ्याबरोबर. चल येतो. चल. साइड मध्ये एक जरा हे आहे बघ, काय शॅम्पूची बॉटल, आणि हे मला दिसलं. कॉंग्रॅच्युलेशन. हॅलो नमस्कार, मी धनश्री तुमचं हाऊस क्वीनमध्ये मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप मस्त छान जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. वाजलेले आहेत आता 9 आणि कोल्हापूरला जायचं तर आहेच. प्रॉब्लेम असा आहे की इथून कोवाडवरून डिरेक्टली गाड्या सुरू नाही आहेत. मग त्यासाठी विनू बोलला की विनूचा कोणतरी मित्र तो चाललाय कोल्हापूरला डिरेक्टली, म्हणजे त्याच्या गाडीवर कार थ्रू. मग त्याचं जर काहीतरी फिक्स असेल तर मग तो बोलला की 9:30 पर्यंत त्याचा कॉल येईल. मग बघू, नाहीतर मग विनू मला नेसरीपर्यंत सोडायला येईल, तिथून मी कोल्हापूरला जाईल. नाहीतर मी विनूलाच बोलते की तू पण चल, कारण त्याला पण तसं शनिवार रविवार सुट्टीच आहे. मग आता बघू काय काय ठरते प्लॅन. आणि जसं की काल मी रिझोल्युशन्स माझे सांगितले की संकल्प मी काय केलेले आहेत 10, आणि खूप सारे व्हिडिओज काल अपलोड झालेले आहेत, कारण खूप सारे पेंडिंग व्हिडिओज होते आणि मला नवीन वर्षाची सुरुवात नवीन व्हिडिओजने करायची होती. त्यामुळे सगळे व्हिडिओज मी एकाच दिवशी अपलोड केले होते. मस्त असा आता गोंधळ झालेला आहे. त्या मित्रानं म्हटलेलं आहे की काहीतरी तो दोन दिवसामध्ये जाणार आहे असं काहीतरी करून. मला इथून जायचं आहे नेसरीला, नेसरीतून जायचं कोल्हापूरला. भयंकर असं इथून दुखायला लागलं आहे आता, कारण डायरेक्ट गाडी नाही आहे. मी विचारून बघितलं. आता वडापने जायचं म्हटलं तर त्या बॅगा घेऊन जायचं आणि तिथून गाडीसाठी परत थांबायचं. राजश्रीचे 4-5 फोन होऊन गेले, कधी निघणारेस म्हणून. चला बघू आता काय काय ठेवला आहे अपलोडिंगला, व्हिडिओज अपलोड करायचे. आणि माझा अपलोड व्हिडिओ करायची जागा सांगते जिथे नेट खूप चांगलं येतं. कचऱ्याच्या डब्याची, या डब्यावरती खूप चांगली रेंज येते आणि मोबाईल मी इथेच ठेवते. आता चार्जिंग करून मोबाईल मी आतल्या साईडला लावलाय. सध्या काय होते की जास्तीत जास्त माझा टाइम हा मोबाईलवरती जातोय, कारण मोबाईलवरती जे माझं काम आहे व्हिडिओ एडिटिंग करणं किंवा व्हिडिओ अपलोडिंग करणं, आणि खूप साऱ्या लोकांचं जास्तीत जास्त काम हे सूक्ष्म असं असतं, म्हणजे डायमंड कटरवाले किंवा जे रिसर्च करतात किंवा काही ज्यांची कामं टॅबलेट, मोबाईल किंवा त्यानंतर कम्प्युटर अशा गोष्टींवरती असतात, किंवा उन्हातानामध्ये सुद्धा एखाद्या अशा गोष्टी असतात सूक्ष्म पद्धतीने, म्हणजे अगदी डोळ्याचा खूप असं एकदम फोकस करून वापर करून करण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी असतात. त्यामुळे आपल्याला काय होतं की डोळ्यांना असं इतका स्ट्रेन, इतका ताण पडतो. कधी वेळा आपल्याला म्हणजे डबल विजन दिसणं किंवा ब्लरी दिसणं, जळजळ होणं डोळ्यामध्ये, आपोआप पाणी येणं किंवा आय इन्फेक्शन होणे, यासारख्या खूप गोष्टी घडतात. आणि मला सध्या मी जसं म्हटलं की मला त्रास होत होता डोळ्यांना, म्हणजे ब्लरी दिसत होता, आणि त्यामुळे मी स्पेक्टचा सुद्धा विचार केला. पण तरीसुद्धा कुठे ना कुठे असं जास्तीत जास्त वर्क करून आपल्या डोळ्यांच्या इथं वगैरे दुखतंच आणि थोडीफार ही जळजळ होतेच. मग काय करायचं याच्यासाठी मी नेहमी हर्बल गोष्टी आहेत, आयुर्वेदिक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवरतीच विश्वास ठेवते जास्ती करून. तर नेचर शोचं आय प्रोटेक्ट किट मागवलेलं आहे आणि हर्बल गोष्टींपासून बनलेलं आहे, त्यामुळे माझा विश्वास आहे. त्यामध्ये आहे हे आय मास्क, त्यानंतर हे आय वॉश कप, आणि त्यानंतर हे आय वॉश. हे कसं यूज करायचं हे मी दाखवेनच. स्मेलसुद्धा इतका मस्त येतो याचा, म्हणजे सूदिंग आहे स्मेल घेण्यातच. आणि असं पॅकेजिंग आहे, हे पूर्ण असं पॅकेजिंगमध्ये आलेलं आहे, पॅकेजिंग आहे पूर्ण. आता मी हे यूज कसं करायचं हे दाखवते तुम्हाला. याच्यामध्ये मार्कपर्यंत अगदी क्लीन वॉटर भरून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर ह्या आय वॉशचे 3 ते 5 ड्रॉप्स याच्यामध्ये टाकायचे. तर ह्या मार्कपर्यंत मी हे भरून घेतले. तर 3 ड्रॉप मी टाकले त्यामध्ये. त्यानंतर काय करायचं, हा जो कप आहे हा डोळ्यांपाशी न्यायचा आणि आपल्या पापण्यांची उघड झाप जवळजवळ 10 वेळा करायचे. त्यानंतर सेम दुसऱ्या टाईममध्ये एक्सेस पाणी असेल, हात आपले स्वच्छ असायला पाहिजेत, एक्सेस जे पाणी असेल ते पुसून टाकायचं. त्यानंतर हे जे आय मास्क आहे हे डोळ्यांवरती ठेवायचं आणि 10 मिनिटासाठी आपण आराम करायचं. 10 ते 15 मिनिटं तरी तुम्ही आराम केलाच पाहिजे डोळ्यांना. तर मी 10 मिनिटं हे ठेवलं होतं डोळ्यांवरती. आणि जेव्हा आधी थोडंसं जसं सारखं डोळे आपले हे वाटतात ना, कारण कंटिन्युअसली मगापासून मी मोबाईलवरती होते, तर बऱ्यापैकी थोडंसं रिलीफ वाटते. म्हणजे मसल पेन रिलीफ देतच, आय साईटही सुधारतं, त्यासोबतच आईस इन्फेक्शनपासून वाचवतं.
तर हे जे नेचर शुअरचं आय प्रोटेक्ट किट आहे हे मला वाटत नाही की कोणाला काही वापरायला हरकत असेल, कारण सध्या खूप सारी कामं आपली हेक्टिक जातात आणि सगळ्यात जास्त ताण आपल्या डोळ्यांवरती पडते. तुम्ही हवं तर तुमचे जे फॅमिली फिजिशियन आहेत त्यांच्याशी सुद्धा कन्सल्ट करून हे प्रोटेक्ट किट घेऊ शकता. याचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता मम्मी काय करायला लागले ते जरा जाऊन बघूया, कारण काल रात्री बिर्याणी केलेली मी आणि त्याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे. खूप जणांनी बिर्याणीची रेसिपी मागितली होती झटपट होणारी, तर मी दिलेली आहे कालच. आणि आता जाऊन बघूया. आरवला पण आवरून बसवले मी. आता फक्त बॅग पण तयार झालं. मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी बॅगचं वगैरे पॅकिंग केलं होतं. राहू अगं डोळ्यात काय केलं तर जावं येत आहे मध्ये हमडे. कधी येणार परत? एप्रिलला. तू चल की माझ्याबरोबर येतो. चल कंटाळाला आहे. चल खुईच आहे मम्मी. हे बा आई रडा लागल्या. मी आपण जायला लागला. मग जाऊया नको आपण हा मुंबईला. आईला चल म्हणून जाऊया. चल म्हणून आईला मुंबईला. चल आईला बघ. ह्याला इथं आल्यापासून जरा मोबाईल दिलाय तर मोबाईल मध्येच गुंतला. आईला चल म्हणून जाऊया. आई चल जाऊया. तर आमचं आज प्लॅनिंग ठरलं होतं की कोल्हापूरला जायचं, पण मेन म्हणजे बसेसचा एवढा प्रॉब्लेम आहे आणि वडाचा पण प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मग आम्ही परत थांबलो. विनू म्हणायला लागला की उद्या सकाळी धनुताई जाऊया आपण. मग विनू पण येतोय उद्या दिवशी. आज आहे 1 जानेवारी. आज इकडे आहे. आज आता उद्या सकाळी निघू आम्ही कोल्हापूरसाठी आणि परवा दिवशी मुंबईला. मुंबईच्या घराची आठवण यायला लागली मला आता. काय करते की नाही तुला म्हणायचं, घाबरवतीस. राजश्री ताईच्या हातचे पराठे बघून घ्या. एक्सपर्ट आहेत त्या मस्त. आता आरव बसलाय पराठे खायला तर त्याला आधी देते मी. राजी कसं करते का मला असे जमणंच नाही. तर मॅडमने मला आता काय म्हटली, धनु त्या सॅग मध्ये एक जरा हे आहे बघ काय शॅम्पूची बॉटल, आणि हे मला दिसलं कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर वेल डिझर्व सक्सेस म्हणून. तर ती मला विचारते की ह्यामध्ये काय आहे. मी सांगू का, ह्यामध्ये वॉच आहे. सिंपल लगेच कळतं. वॉचचे बॉक्स असेच असतात. तर मग आता आम्ही उघडून बघतो. तुम्हाला आवडलं नाही तर तुम्ही चेंज करू शकता. तसं काय शक्यच होणार नाही, आवडणार नाही असं. त्याच्यामध्ये काळा कलर आहे टाईप मध्ये. मला चेंज करायचं. जबरदस्त आहे, जबरदस्त आहे. टायटनचा वॉच बहिणीकडून मिळालेला आहे. भयंकर खुश आहे म्हणजे जबरदस्त वॉच आहे. मला जसं पाहिजे होतं तसं. ते म्हणतात ना आकर्षणाचा नियम. मला माहिती होतं तू माझं बघून एकदा बोलले. कसं काढायचंय. ओके मी घालूनच दाखवते आता वॉच. हे करू शकतो आपण, कमी करू शकतो. मस्त असं वॉच आहे आणि मी खूप खुश आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच जीजू आणि माझी बहिणाबाई फॉर दिस ब्युटिफुल वॉच. मस्त आहे, मला खूप आवडतं. ब्ल्यू कलर होता त्याच्या टाईप मध्ये, लय सिंपल होता. नाही हा कलर सगळ्या ह्याच्यावरती जाते. वाजलेल्या जवळजवळ 11:30-12. हा 2 बुक्स मी DST स्टँडवरून घेतल्या. गोष्टी महाभारतातल्या आणि एक आहे सिंदबादच्या सफरी. आरवला ऐकून दाखवणार आहे. आणि उद्या आम्ही संध्याकाळी निघणार आहे रात्री 10 वाजता. उद्या महालक्ष्मी मंदिरमध्ये जाऊन यायचा बेत आहे. तर मग बघू आता. आजचा ब्लॉग इथेच संपवते मी. इथेच संपवते. तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता उद्यापासून भेटू मुंबईच्या ब्लॉगमध्ये.
मुंबईच्या घरी. तोपर्यंत बाय बाय.